स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. वैदिक ज्योतिषशास्त्रात वरुण ग्रहाला रहस्य, कल्पनाशक्ती, अध्यात्म आणि स्वप्नांचा कारक मानले जाते. हा ग्रह जेव्हा राशी किंवा नक्षत्र बदलतो तेव्हा त्याचा सर्व राशीवर काही ना काही परिणाम दिसून येतो. 11 जून 2026 रोजी वरुण ग्रह उत्तर भाद्रपद नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. हा ग्रह 3 ऑगस्ट 2026 पर्यंत येथे विराजमान राहील. जाणून घेऊयात या नक्षत्रातील वरुण ग्रहाचे गोचर कोणत्या 4 राशींचे नशीब उजळवणार आहे. पहिली रास आहे वृषभ. वृषभ राशीच्या लोकांसाठी वरुण ग्रहाचे नक्षत्र गोचर लाभदायक ठरणार आहे. धनाशी संबंधित बाबीमध्ये यश मिळेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरात एखादा शुभ कार्याचा योग येऊ शकतो. पुढची रास आहे कर्क. कर्क राशीच्या लोकांना या काळात मानसिक तणावातून दिलासा मिळू शकतो. मान सन्मानात वाढ होईल. करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळतील. आयात निर्यात व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. अचानक धनलाभाचे योग तयार होतील. एखाद्या महत्त्वाच्या कामात मोठे यश मिळू शकते. प्रवासातूनही लाभ होण्याची शक्यता आहे. यानंतरची रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वरुण ग्रहाचे हे गोचर अत्यंत शुभ मानले जात आहे. बँक बॅलन्समध्ये वाढ होऊ शकते. घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. धाडसी निर्णयामधून आर्थिक लाभ मिळू शकतो. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. जुन्या आजारातून आराम मिळण्याचे संकेत आहेत. पुढची रास आहे कुंभ. कुंभ राशीच्या लोकांना जुन्या कर्जातून मुक्ती मिळू शकते. हे गोचर प्रगतीचे नवीन मार्ग उघडेल. समाजात वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. धन आणि संपत्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत. गुंतवणुकीतूनही चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा दिसेल. अनेक मार्गांनी धनप्राप्ती होऊ शकते. दीर्घकाळ अडकलेली कामे पुन्हा सुरू होतील आणि पूर्ण होतील. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यातून अचानक चांगला नफा मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास आणि धाडस वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित एखादे रखडलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.